स्वच्छतेमध्ये देशात आणि राज्यात अग्रस्थानी असलेल्या नवी मुंबई शहराने आज सुगंधी शहर बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून वाशी गावात सुगंधी अंगण अभियान या अभिनव मोहिमेचा दिमागदार शुभारंभ करण्यात आलाय। सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर हे या अभियानाचे घोषवाक्य असून अभियानाच्या बोधचिन्हाचं अनावरण महापौर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सभागृह नेते सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, कार्यक्रमाचे निमंत्रक नगरसेवक निशांत भगत आणि नगरसेविका प्रीती भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉक्टर अजय गडदे, माजी नगरसेविका फशीबाई भगत आणि वैजयंती भगत त्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। वाशी गावच्या पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचं औचित्य साधून या व्यापक लोकचळवळीला सुरुवात करण्यात आली असून जत्रोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाला स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक भान यांची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न यावेळी करण्यात आलाय। यावेळी वाशी गावातील युवक युवतींनी पारंपरिक कोळी वेशात रॅम्प वॉक सादर केलाय। वाशी गावात साकारलेला सुगंधी अंगण हा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेचा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून उभा राहिलाय। इथे डक्ट सिस्टीमद्वारे मूलभूत सुविधांचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करत परिसरामध्ये सुगंधी झाडांची हिरवाई निर्माण करण्यात आलेली आहे। तसंच भिंतींवरती गावदेवी जत्रेची आकर्षक भिंतीचित्र रेखाटून स्थानिक संस्कृतीचा वारसा जिवंत करण्यात आलाय। त्यामुळे हा परिसर केवळ स्वच्छ राहिलेला नाहीये, तर तो एक जिवंत, सुंदर आणि सांस्कृतिक ओळखीचा अनुभव देणारा परिसर ठरलाय। केवळ पायाभूत सुविधा म्हणजे प्रगती नव्हे, तर शहराचं सौंदर्य जपण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे, हा विचार या अभियानाच्या केंद्रस्थानी आहे। या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगण आणि इमारतीचा आवार स्वच्छ ठेवण्यासोबतच परिसरातील सार्वजनिक जागा दत्तक घेऊन तिथं सुगंधी फुलांच्या झाडांची लागवड आणि संगोपन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे। प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची आहे। म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे। आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग। कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे, तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे। आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलाय, तो खरंच स्तुतियोग्य आहे। माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत। स्वच्छ भारत अभियान सन 2026-27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे। आणि हा आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण, सुगंधी माझे शहर। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे, तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहे आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे, पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची, याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल। आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे, जनसहभाग, लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहे हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे, हा ह्या अभियानाचा आत्मा आहे। आणि नव्या मुंबईमध्ये, संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ, सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे, असं या ठिकाणी आम्ही दाखवतो।
तसंच वाशी गावातील नागरिकांनी सांगितलंय की आपले वाशी गाव आणि त्या जागा सुगंधी ठेवण्याची जबाबदारी आता आम्ही या अभियानाच्या माध्यमातून स्वीकारली आहे. सर्वप्रथम मी आमच्या वाशी गावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशी गावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी. आणि मी ॲज अ वाशी गावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशी गावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल किंवा नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल हे आम्ही वाशी गावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ. सुंदर अंगण अभियान ही चांगली संकल्पना आहे. आपल्या घरासमोरील अंगण व परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मी शपथ घेत आहे की मी माझे अंगण व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवू. माझं अंगण माझी जबाबदारी. हे स्वच्छता आणि सुगंधी अभियान जे चालू केलेले आहे, जे प्रीती भगत आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेबांनी ते खूप छान चालू केलेले आहे. स्वच्छता आणि सुगंध ही फक्त पालिकेची जबाबदारी नसून ही आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. आपण जसं आपलं अंगण स्वच्छ ठेवतो त्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते, त्यामुळे आपली प्रतिष्ठा ही समाजात वाढते असं माझं म्हणणं आहे. आणि ती आपण प्रतिष्ठा वाढवली पाहिजे आणि समाजात सुगंध हा पसरवलाच पाहिजे, ही माझी संकल्पना आहे. घराच्या बाहेर निघाल्यानंतर तुमच्या त्या कॉन्क्रीटचा सुंदर रस्ता, त्याच्या बाजूच्या असलेल्या सुंदरपणे रंगवलेल्या भिंती, हा असा एक, आणि त्याच्या बाजूला मोगरा, रातराणी याच्या कुंड्या महापालिकेतर्फे दिलेल्या आहेत. हा उपक्रम नवी मुंबईचे जे उपक्रमशील उपमहापौर आहेत दशरथ भगत साहेब, जे तुम्हाला मागच्या 20 वर्षापासून तुम्हाला माहिती असेल सतत कुठच्या ना कुठच्या आंदोलनामध्ये उपक्रमामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि त्यांच्या ह्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. शहर हे सुगंधी शहर बनवलं जाणार आहे. इथे लोकांना राहण्याचा आनंद मिळणार आहे. तर ह्या एवढा उत्कृष्ट उपक्रम राबवला वाशी गावामधून याची सुरुवात होत आहे. हा जर उपक्रम जर आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवला गेला तर नक्कीच स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईचा प्रथम क्रमांक येईल, याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपलं परिसर स्वच्छ ठेवावा. ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. ही जी संकल्पना आहे की सुगंधी अंगण ही खूप आवडलेली आहे आणि मी ठरवलंय की स्वतः माझ्या घरामध्ये मी बाल्कनीमध्ये आणि दारामध्ये ना अशी 2-3 फुलांची झाडं, मोगऱ्याची झाडं आणि जाईजुईची झाडे लावीन आणि माझं घर स्वतःचं खूप सुगंधित करायचा मी प्रयत्न करीन. म्हणजे ठेवणारच, ही मी माझ्या मनाशी ठरवलंय. मी ही संकल्पना मी माझ्या सोसायटीतून माझ्या अंगणातून करत आहे. मी एक तरी सुगंधी झाड लावे, त्याची छान निगा राखेन. आणि मी वाशी गावातल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा सांगते आणि महिला आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते का त्यांनी आपल्या वाशी गावाचा नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांक कसा येईल हे आपण प्रयत्न करूया आणि एक तरी झाड लावूया. ही चांगली संकल्पना आहे ती आम्ही वाशी गावातून सुरुवात करत आहोत. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने सुगंधी झाड आपल्या अंगणात लावून आपले नवी मुंबई शहर सुगंधी करावे व मीही माझ्या अंगणात सुगंधी झाड लावून मी माझे अंगण सुगंधी करेन. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.